नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, लवकरच खरं तर आषाढी एकादशी येणार आहे आणि या दिवशी खरं तर बऱ्याच संख्येने बरेच लोक या दिवशी व्रत पाळत असतात एकादशीचं. आणि ही एकादशी खरं तर मोठी एकादशी असणार आहे, त्याच्यामुळे भरपूर जण, प्रत्येक घरातील सर्वजण हा उपवास हे व्रत करतच असतात. तर बघा, तुम्ही जर हे व्रत करत असाल आणि जर काही नियम जर तुम्ही पाळत नसाल तर खरंच तुम्हाला त्या व्रताचं पुण्य फळ मिळणार नाही. त्यासाठी त्याचे नियम काय आहेत किंवा काय पाळायचं आहेत गोष्टी तुम्हाला, तर त्या सर्व काही मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, 6 जुलैला खरं तर देवशयनी एकादशी आहे, आषाढी एकादशी आहे आणि याच दिवसापासून खरं तर चातुर्मासाला सुरुवात होणार आहे. तर बघा, चातुर्मास हा खरं तर चातुर्मासातच असं आहे की 4 महिन्याचा कालावधी म्हणजे चातुर्मास असतो. मग त्यामध्ये खरं तर या दिवशी खरं तर भगवान विष्णू जगाचे पालन करते योगनिद्रेत जातात. ते 4 महिने खरं तर योगनिद्रेत असतात आणि देवशयनी देव उठणी एकादशीला खरं तर ते बाहेर येतात योगनिद्रेतून. तर बघा, तर जेव्हा भगवान विष्णू हे योगनिद्रेत जातात तर तेव्हा जगाचे पालन करण्यासाठी भगवान शिवांची निवड केली जाते. तर बघा, ते सर्व काही पालन करते हे भगवान शंकर हे करत असतात त्या टायमिंगमध्ये. तर हे सर्व झाल्यानंतर म्हणजेच देवशयनी एकादशी झाल्यानंतरच लगेच खरं तर श्रावण मासाला सुरुवात होत असते. म्हणजेच भगवान शंकर यांच्यावरती ही सर्व जगाची पालन करण्याची जबाबदारी येत असते. तर बघा, आपल्याला या एकादशीला खरं तर काही नियम आहेत तर ते पाळायचेच आहेत, तरच तुम्हाला या व्रताचं पुण्य फळ भेटणार आहे. तर जे कोणी या दिवशी खरं तर एकादशीचे व्रत करणार आहेत तर त्यांनी, जर तुम्ही दशमीला काही नॉनव्हेज वगैरे खात असाल तर ते तुम्हाला खायचं नाहीये. किंवा बघा, द्वादशीला सुद्धा आपण उपवास सोडत असतो, सकाळी उपवास सोडणं आणि संध्याकाळी लगेच काही ना काही नॉनव्हेज, बऱ्याच घरात असं केलं जातं. तर ते खरं तर चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही एकादशीचं व्रत करता तेव्हा काही नियम अटी आहेत ते तुम्हाला पाळावेच लागणार आहेत आणि तेव्हाच तुम्हाला ह्या गोष्टीचं म्हणजेच एकादशीचं पुण्यफळ मिळतं. तर बघा, जेव्हा तुम्ही व्रत करता तर तेव्हा तुळशीला खरं तर आपल्याला पाणी घालायचं नसतं किंवा तुळशीचं देखील एकादशीच्या दिवशी निर्जली व्रत असतं. त्यामुळे तुळशीला स्पर्श करणं किंवा तुळशीची पानं तोडणं किंवा म्हणजे पूजा तुम्ही करावीच, फक्त स्पर्श करायचा नाही आहे तुळशीला या दिवशी तुम्हाला खरं तर ह्याच्या दिवशी एकादशीच्या दिवशी. त्यानंतर बघा, दशमीच्या दिवशी सुद्धा बरेच जण असं करतात की नॉनव्हेज वगैरे खातात. तर ते खरं तर चुकीचं आहे, कारण जेव्हा आपण नॉनव्हेज खातो तर ते पचन होण्यासाठी आपल्याला जवळपास 24 तास लागत असतात. आदल्या दिवशी आपण नॉनव्हेज खाणार आणि दुसऱ्या दिवशी लगेच एकादशीचा व्रत, तर ते देखील करणं खरं तर चुकीचं आहे. आणि जेव्हा तुम्ही या दिवशी, बरेच जण असे आहेत की ज्यांना आजारपण आहे किंवा हे व्रत करू शकणार नाहीत, त्यांनी सुद्धा या दिवशी खरं तर व्रत नाही केलं तरी सुद्धा चालेल, पण तुम्हाला हे नियम अटी पाळणं तेवढंच गरजेचं आहे. तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे की या दिवशी खरं तर म्हणजे दशमीला आणि द्वादशीला तुम्हाला कांदा लसूण खायचा नाही आहे. कारण कांदा लसूण जेव्हा आपण खातो तर तेव्हा आपली बुद्धी म्हणजे हे सुद्धा आपलं तामसी बनतं मन. त्याच्यामुळे जी काही आपण सेवा करतोय तर आध्यात्मिक दृष्टीत आपल्याला काय होतं की म्हणजे चित्त स्थिर राहत नाही, आपली बुद्धी देखील तशीच तामसी बनते. त्याच्यामुळे आपल्याला या दिवशी खरं तर एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला आणि द्वादशीला खरं तर कांदा लसूण वर्ज करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एकादशी दिवशी खरं तर भात म्हणजे तांदूळ वगैरे खायचा नाही आहे. तर बघा, ज्यांचं उपवास नाही आहे किंवा काही कारणानं त्यांना शक्य नाही आहे उपवास धरणं, आजारपण आहे किंवा काही गोळ्या औषध आहेत, प्रेग्नन्सी महिला आहेत, त्यांना जर उपवास करणं शक्य नसेल तर त्यांनी फक्त आणि फक्त सेवा केली तरी सुद्धा चालू शकते. तर तुम्ही या दिवशी भगवान विष्णू यांची देखील सेवा करू शकता किंवा विठू माऊलीचं जर मूर्ती असेल तर त्यांची देखील तुम्ही या दिवशी पूजा करायची आहे. त्यानंतर जर तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्यांचा देखील अभिषेक करायचा आहे, पूजा करायची आहे. तर हे सर्व काही
तुम्हाला या दिवशी हे करायचंच आहे, नियम पालन करायचे आहे। त्यानंतर बघा बऱ्याच जणांना अशी सवय असते की एकादशीचे व्रत हे संध्याकाळी सोडायचं, तर ते संध्याकाळी सोडणं खरं तर चुकीचं आहे। अशा एकादशीला खरं तर लंगडी एकादशी असं म्हणतात। त्याच्यामुळे ही एकादश जर तुम्ही धरत असाल तर तुम्हाला ती द्वादशीला सोडली गेली पाहिजे, याचं देखील तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे। कारण जो काही तुम्ही व्रत करताय तर त्याचं फळ पूर्णपणे भेटण्यासाठी तुम्हाला हे नियम पाळावेच लागणार आहेत। तर बघा हे नियम नक्की फॉलो करा आणि व्रताचं पुण्य मिळवा। आत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या मी रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तसंच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।